हॅलो, कसे आहात? चला तर मग मी आज तुम्हाला इडली सांबारची रेसिपी दाखवते. मी इथं सर्व भाज्या कापून घेतल्या आहे. तुरीची डाळ थोडी इथं भिजवत घातली आहे. आता मी सांबारला सर्व भाज्या आणि तुरीची डाळ कुकरमध्ये शिजायला लावून देते. इथं मी कुकरमध्ये पहिले थोडा कांदा फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग मी हे सर्व भाज्या धुवून आणि मग कुकरमध्ये टाकेल. इथं मी थोडा कांदा लाल ब्राऊन होईपर्यंत करपत आहे. आता इथं मी तुम्ही सर्व भाज्या टाकून घेतल्या आहे. त्याच्यासोबत तुरीची डाळ पण मिक्स केली आहे. सांबारमध्ये तुरीची डाळ टाकायची. त्याच्यात थोडे आता मसाले ॲड करते. हळद टाकली, थोडी लाल मिरची पावडर, थोडी धना पावडर आणि मी सांबार मसाला वापरते. याची टेस्ट खूप भारी आहे. सांबार मसाला थोडा जास्तच टाकायचा. आता मी हे सर्व मिश्रण हलवून घेते. थोडंसं 1 चम्मच नमक, आणि मी इथं आता 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेते आणि कुकरच्या 3-4 शिट्ट्या होऊ देईल, म्हणजे की सर्व भाज्या मस्त शिजून जातील. आता मी इथं कुकरचं झाकण लावून घेतलं. बघताय तुम्ही गॅसची फ्लेम थोडी मीडियम फास्ट आहे. आता हे इथं इडलीचं पीठ माझं तयार आहे. आता मी इडली पात्रामध्ये इडल्या लावून देते. तिकडे गॅसवर तोपर्यंत सांबार सर्व भाज्या शिजत आहे. आता मी या प्लेटांना तेल लावून घेते पहिले, म्हणजे इडली चिपकणार नाही त्यांना. माझं 5 प्लेटांचं भांडं आहे माझ्याजवळ. त्याच्यामध्ये जवळजवळ 20 इडल्या बरोबर होतात. इथे मी इडली भांड्यामध्ये थोडं पाणी ठेवून घेतलं आणि आता एक प्लेटांमध्ये हे मिश्रण, इडलीचं मिश्रण टाकते. माझ्या मुलांना खूप इडली सांबार आवडतो. संडे आला म्हणजे त्यांना इडली सांबार पाहिजेच. आता मी एक करून सर्व प्लेटा लावून घेते. आता मी इथं सर्व 5 प्लेटा लावून दिल्या आहे. आता 15 ते 20 मिनटामध्ये माझ्या इडल्या तयार होऊन जातील. तिकडे सांबार बी माझा रेडी झाला आहे शिजून, बघताय तुम्ही. आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचे हे सर्व भाज्या. ते मिश्रण खूप गरम होतं. बघताय तुम्ही किती मस्त माझ्या भाज्या शिजल्या आहेत सांबारसाठी. आता मी सांबारला तडका देते. इथे कढाईमध्ये पहिले तेल टाकून घेते. मग थोडीशी राई टाकून घेतली, 1 चम्मच जिरं, 2-3 लाल मिरच्या टाकायच्या सांबारमध्ये, आणि कढीपत्ता,
हळद, लसूण आणि हा सांबार मसाला टाकला आहे. थोडीशी लाल मिरची पावडर. चांगलं हलवून घ्यायचं आणि याच्यात सर्व भाज्या शिजवलेल्या टाकून द्यायच्या. इथं बघताय तुम्ही माझं सांबार रेडी झाला आहे. थोडीशी याला आता 5-10 मिनटं उकळी आली तर सांबार रेडी खायला मस्त. हे पहा इथं बघू शकता तुम्ही मस्त सांबारला आता उकळ फुटला आहे. माझ्या मुलांचं चालू आहे मम्मी दे ना, मम्मी दे ना. इथं मी आता इडलीचा पण कुकर खोलून घेते. बघू शकता तुम्ही किती मस्त इडल्या छान फुलल्या आहेत. आता मी इथं मुलांना देते पहिले. बघा झाली माझी इडली सांबार रेसिपी तयार. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी प्लीज कमेंट करून सांगा.